मध्ये जिथे जोडले जातील मॅक्स पाटील सर आणि त्यासोबत करणजी काळन सर. धन्यवाद. थँक्यू सो मच ओमकार सेट्टे, थँक्यू सो मच अजय खरत, आणि थँक्यू सो मच राहुल. मला जॉईन झाले आता करण कालन वेलकम. सुंदर अशी प्रतिमा आपण पाहतोय स्क्रीनवरती. जबरदस्त व्यक्तिमत्व जे आपल्यापासून दूर गेले स्वर्गवासी जगन्नाथ, आणि त्यानंतर आमच्या मातोश्री प्रतीकदादांच्या ज्योती आई यांची आपण प्रतिमा पाहतो स्क्रीनवरती. त्यांना देखील भावना श्रद्धांजली अर्पित करूया आणि लगेच बोला आपण सामन्याकडे. महत्त्वपूर्ण सामन्याकडे. दोन्ही सामने पहिले एकतर्फी झाले. आता मध्ये सायंकाळच्या या रम्य सायंकाळमध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि रम्य सायंकाळमध्ये रंगणारा सामना. कारण टॉस जिंकला तो नेवाली पाडा संघानं. यस, सूर्यजी आणि दीपेश आमच्याकडे थोडीशी रजा घेताना खूप खूप अभिनंदन आणि आभार देखील इथे आल्याबद्दल आणि स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल. 49 वाजता नेवाली पाडा संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारते. भाल संघ नेवाली पाडा संघ टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. कारण आमच्या समोर जॉईंट झाले, थोडासा उशीर झाला आम्हाला. कारण ज्या पद्धतीने आपण सामना पाहतोय, कारण मागचे 2 सामने एकतरी पहिले हा सामना, या सामन्यावर कसं पाहतोस करण? येस, आज सुरुवातीच्या ज्या 2 मॅचेस होत्या त्या हाय व्होल्टेज होत्या, शेवटपर्यंत रंगल्या. त्यानंतर 2 मॅचेस वन साइडेड झाल्या आणि आताचा जो सामना इकडे सुरुवात आपण पाहतोय नितीनने षटकाराने केली आणि पुढच्या 2 बॉलवरती 2 कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत. हो, 7 धावा दाखल करते नेवाली पाडा संघ टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय. हे एक चांगला निर्णय कधी कधी म्हटला जातो, कारण ज्या पद्धतीने तुम्ही चेसिंग करताना प्रेशरमध्ये येता, ती तुम्हाला धावसंख्या मेंटेन ठेवावी लागते. हे देखील कदाचित कारण असू शकतो कारण. येस, आणि ज्या पद्धतीने दोघेही बॅटर आहेत आक्रमक शैलीचे, रोशन जाधव, नितीन जाधव आणि दुसऱ्या बाजूने विनोद मडवील आपण पाहतोय जो स्ट्रायकर बॉलर आहे. 2 बॉल आणि बाकी आहेत. चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण षटकार मारल्यानंतर पूल केला, कंट्रोल पूल स्ट्रोक क्षदेक्षक जज करतोय. त्याच्या वाक्यामध्ये फलंदाज बाद. सुनील चेंडूखाली पहिला धक्का मैदानावरती निर्माण झालाय. 7 दशकातील रोशनला परतावं लागेल. विनोद अगोदर 2 जिवंताने मिळाली होती, मात्र इकडे अखेर रोशनची विकेट आली आहे. चांगले कॅच आपल्याला शॉर्ट स्क्वेअर लेगचा सुनील कडून पाहायला मिळाले आणि विराट 11 गावदेवी क्रिकेट संघ बहालला पहिला ब्रेक थ्रू दिला विनोदने. दुसऱ्या बाजूने सान्वी कंस्ट्रक्शन नितेशजी जाधव आणि रुपेशजी जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा जनुमान नेवाळी पाडा संघ. बऱ्याच वेळेला दोघेही मलंगणाच्या अगदी पायथ्याचे असलेले गाव आहेत आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला समोरासमोर देखील असतात. चांगली मॅच पाहायला मिळेल. विनोदचं चांगलं कमबॅक झालं. पहिल्या चेंडूवरती षटकारांमध्ये ते कमबॅक केलं. स्टेट ड्राइव्ह समोर क्षेत्ररक्षक जज करतोय. त्याच्या वाक्यामध्ये नाहीये चेंडू. सीमा पकडताना चकवा देतोय, चकवतोय आणि शेवट चांगला झालाय. हॅपी एंडिंग केल्या षटकाची. 4 धावा 11 वरती 1 षटकाची सांगता होते. थँक्यू. शेवटच्या बॉलवरती चूक झाली. जो लॉंगॉनचा फिल्डर होता तेजस त्याच्याकडून, कारण स्टार्ट घेतला नाही. प्रामुख्याने क्रिकेटचं बेसिक हेच सांगतं सर, तुम्ही इनफिल्डमध्ये असा, तुम्ही आउटफिल्डमध्ये असा, जेव्हा बॉल रिलीज केला जातो आणि बॅटरकडून तो अटेम्प्ट करण्या अगोदर तुम्हालाही स्टार्ट घ्यायचा असतो. तो स्टार्ट घेतला नाही आणि थोडा थांबून राहिला. बॉल पडल्यानंतर स्वाभाविकपणे उसळणार आहे आणि तो त्याला बीट करून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सुरुवात 11 धावांनी झालेली आहे. बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला संघ आहे सान्वी कंस्ट्रक्शन जनुमान नेवाळी पाडा. विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाली सुरुवातीलाच, जी रोशनशी आपण बघितले. नितीनने सुरुवातीला षटकार पहिल्याच बॉलवरती लगावला, इरादे स्पष्ट केलेले आणि त्याच्या सोबतीला करण आपल्याला पाहायला मिळतो 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. आजच्या या पोलमधला, खरं तर खालचा 8 पोलमधला 3रा सामना, पण या अगोदर ऑलरेडी जे 2 सामने आणि एकंदरीत हा 5वा सामना आपण एन्जॉय करत आहोत. आजचा दिवस रात्रीमधला 11ला एक नेल्सन फिगर आहे. 11 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टॉस जिंकून विराट 11 गावदेवी भाल टीम फिल्डिंग करते. सेकंड ओव्हर बॅकफुटला थांबलाय, पंच करण्यात आलाय. बॉल सध्या आपण पाहतोय कव्हरच्या फिल्डरला लागून बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये गेला होता. चांगला बॅकअप आहे. एकच धाव, धावसंख्या 12.
कारण मागचे 2 सामने एकतर्फी झाले तरी प्रेक्षकांना या सामन्याकडे भरपूर अपेक्षा असणारा चांगला सामना होईल. कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघाची कंपॅरिझन केली तर दोन्ही संघ तेवढाच ताकदीचे आहेत. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांना पर्वणी ठरेल यातील मात्र शंका नाहीये. नो डाऊट एकाच कॅलिबरच्या जेव्हा जेव्हा टीम्स आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा क्रिकेटचा परमोच्च आनंद त्या सामन्यांमधून प्रेक्षकांना घेता येतो. रिव्हर्स अटेम्प्ट पॉइंटला फिल्डर आहेत. थोडा वेळ त्यांनी घेतला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल जर सापडला असता तर ही रन गेली नसती. एक धाव. निहालवरती प्रेशर असणारे कारण पहिल्या षटकामध्ये षटकार चौकाराला गडी जरी बाद झाले तरी पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेत. कारण हे विसरता कामा नाहीये. त्यावेळेला निहाल बघा चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं हाताळतो. कोणती चूक करत नाहीये. लेंथ लाईन खूप चांगली ठेवतोय. कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढ्या उच्च दर्जाचं पाहायला मिळालंय. 2 सिंगल पहिल्या 2 बॉल वरती. स्टेप आउट आतली कडा ठीक आहे. बॉल सध्या गरंग शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये डबलला चान्स घेतले. थ्रो थोडा उशिराने आणि त्यामध्ये 2. वा चुका होतात. ह्या चुका सुधारायला पाहिजे. सनी तिथे थोडासा गाफील राहिला. वेगावरती मगाशी देखील आपण पाहिलं शेवटच्या चेंडूती पहिल्या षटकाच्या पॉवर प्ले मध्ये चौकार आल्याचं कारण देखील कारण तू खूप चांगलं सांगितलंस. कारण स्टार्ट घेतलेने चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूनी वाट लावली. हे देखील भरपूर वेळेला आपण पाहिलं क्रिकेटच्या मैदानामध्ये. 2 बाउंड्रीज पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. इकडे मात्र सिंगल डबल फक्त आपण पाहतो. आतापर्यंत बॉल तसा स्लॉट मध्ये दिलाच नाही अथवा जेव्हा रिव्हर्स देखील अटेम्प्ट केलं होतं तेव्हा मिडल झाला नव्हता. आता गुडघा टेकवला. लॉंगॉनला फिल्डर आहे. येतोय पाहतोय पकडले कॅच. तेजसने 15ला दुसरा धक्का. दुसरा ओपनर सान्वी कंस्ट्रक्शन जवनुमान नेवाळी पाडाचा परतीचा प्रवास आला. आउट. ऍक्शन रिप्ले बघितला असेल त्याने स्लॉग हिट केलाय. हा चेंडू लॉप केला असताना त्या चेंडू डोक्यावर फ्लाय झाला असता. मग ते स्लॉग हिट करताना होते काय तुमचा जो बॅटचा फ्लो असतो ना तो क्रॉस होतो आणि त्यामुळे चेंडूला जास्त उंची गाठता आली नाहीये. ऍक्शन रिप्ले बघणं आम्हाला आवडेल. टेनिस क्रिकेटला आपण विनंती करूया की तो ऍक्शन रिप्ले पाहणं आम्हाला आवडेल. ज्या पद्धतीनं तो स्लॉग हिट झाला आणि हे विसरता का म्हणजे का ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आलाय. ज्या पद्धतीने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटचा फ्लो बघा त्याचा खाली राहिलाय आणि जर लॉप केला असता तर बॅटचा फ्लो भरती गेला असता आणि चेंडू त्याच्या डोक्यावर गेला असता आणि त्यात कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफला क्लिअर करणं कठीण असतं कारण सर्वात मोठ्या बाउंड्र्या लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या असतात. येस आणि चांगली कॅच लॉंगॉनच्या फिल्डर कडून जेव्हा वेगाने धावत येत असताना फिनिश चांगल्या पद्धतीने तेजसने केल्या ज्याच्याकडून फर्स्ट ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चुकी झाली होती जेव्हा चौकार आला होता. आणि जी चर्चा अगोदर मी केलेली आहे भाल आणि नेवाळी पाडा बऱ्याच वेळेला समोरासमोर येत आहेत. ग्रेट रायव्हल्स आहेत आणि ही ती मॅच आहे. सध्या तरी आपण पहिलाच डाव पाहतो. आपण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर्स कडून अटॅकही पाहायला मिळतोय. षटकार चौकारही आपण बघितलेत आणि त्यामध्ये 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात. धावेत 15 नवीन पॅटर्न मैदानात आतमध्ये आलेत. जयेश जरूर इकडे पोल केला पण सॉफ्ट हँडने खेळलेला आहे. शॉर्ट मिड विकेटकडे बॉल आहे. डीप मधून फिल्डर येत आहेत. सिंगल फक्त आपण पाहतो आणि या सिंगलने खातं उघडलं. स्वतःचा धाव आहेत नेवाळी पाडाचा 16. तो बॅटचा फ्लो अगदी कमी केलाय त्याने कारण जो कंट्रोल फुल स्ट्रोक तो खेळलाय ज्या पद्धतीने त्याने चेंडू अजूनही ताकदीचा वापर केला असता चेंडूवरती तर चौकार षटकार मिळाला असतं. कारण ज्या पद्धतीने चेंडूची लेंथ लाईन शॉर्ट होती त्यावेळेला धावसे केला 1 नाकारे 16 वरती 2 दुसऱ्या मार्गस्थ असताना. तो माइंडसेट नव्हता बॅटरचा. सफल झाले. फॉलिंग स्वीपला अटेम्प्ट होतो. शॉर्ट थर्डकडे बॉल निघालाय. करंट विकेट डाऊन. निहालने मात्र इकडे या सेकंड ओव्हर मध्ये धावा सिंगलला लगाम लावलाय. एकही बाउंड्री त्याचा अगेन्स्ट आली नाही तर 2 विकेट त्याने काढलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. सान्वी कंस्ट्रक्शन जवनुमान नेवाळी पाडाचा धाव फलक 16ला 3. नंतर रॉनीचे डीजे असल्याला का आपण निवांत असतो कारण आपल्या गळ्याची काळजी ते घेतात. वेलकम रॉनी. कारण मला एक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल ज्या पद्धतीने मॅनेजमेंट आपण पाहतोय जे प्रेक्षक युट्यूबला पाहतात भरपूर चांगल्या कॉमेंट्स करतात की खूप सुंदर आयोजन आहे. मात्र ह्या मागे मेहनत मागच्या 1 महिन्याची आहे. डेडिकेशन ज्याला म्हटलं तर समर्पण म्हटलं तर कन्सिस्टन्सी या स्पर्धेची आपण नेहमी पाहतोय. प्रचंड डिसिप्लिन शिस्त या स्पर्धेचा प्रमुख पाय आहे. एकंदरीत स्पर्धा खूप चांगली आहे आणि ज्यावेळी हायमास सुरू होतात स्टार्ट होतात त्याचा जो लख प्रकाश असतो आणि या गारगार हिरवार गारावरती जेव्हा तो लख होतो त्यावेळी मात्र या स्पर्धेची उंची अजून पाहायला मिळते. नो डाऊट जी लश ग्रीन आउटफील्ड आहे
इंटरनॅशनल लुक येतो या स्पर्धेला आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा या स्पर्धेचा जो फॉर्म येतो व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्रामद्वारे तेव्हा आवर्जून प्रत्येक संघ मग जो ठाण्याचा असेल रायगडचा असेल पालघरचा असेल आवर्जून तो या टीमच्या अर्थातच मॅनेजमेंट टीमच्या मेंबर्सला कॉन्टॅक्ट करत असतो की आम्हाला खेळण्याची संधी द्या. 2 षटकांचा खेळ संपला 16 धावा. 11 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. लॉप करण्याचा प्रयत्न नाही जमला, डॉट डिलिव्हरी. कारण आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 14 स्टँड, 6 कॅमेरे, 80 संघ आणि 8 दिवसा क्रिकेटचा प्रवास, अथकीत करणारा प्रवास, मी म्हणेन अचंबित आणि जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. म्हणून तर मागच्या वर्षी देखील या स्पर्धेची चर्चा भरपूर झाली आणि या स्पर्धेची लोक का वाट बघतात, कारण मागच्या वर्षी आईंचं निधन झालं त्यामुळे स्पर्धा झाली नाहीये. मात्र यावर्षी पुन्हा ती स्पर्धा तुमच्या समोर अत्यंत थाटामाटात पाहायला मिळते. कारण गोलंदाज तयार, ऑन साइडला खेचलाय फटका, यस चेंडू बीट करत असेल तर पुढे निघून जातं. मिड विकेटच्या डोक्यावर 1 बाउन्स सीमा पार, खणखणीत चौकार. पद्धतीने इकडे हा फटका पाहायला मिळाला, गॅप मध्ये गेला आणि आज 4 धावा येत आहेत जयेश कडून. अशा फटक्यांची आता गरज आहे बिकॉज सुरुवातीला स्टार्ट फर्स्ट ओव्हरमध्ये भेटला होता विजय कडून आलेला आहे आणि सेकंड ओव्हरमध्ये मात्र निहालने जी बॉलिंग केली, कमबॅक झालं तिकडे, 2 विकेट त्याने काढल्या होत्या आणि 5च धावा. विजय आता अटॅकिंग क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. गरज आहे अटॅकिंग क्रिकेटची, कारण मागच्या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्यात. कारण अगदी चांगला उल्लेख आपण केलात की मागच्या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्यात, त्यामुळे आता ह्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतो. फक्त सिंगल, रिस्की सिंगल पूर्ण करत असताना हे देखील मॅच ज्या पद्धतीने स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहे. आज पहिल्या 2 मॅचेसमध्ये स्कोर आपण बघितला, त्या दोन्ही मॅचेस शेवटपर्यंत रंगल्या होत्या. त्यानंतरच्या 2 मॅचेसमध्ये थोडासा स्कोर डाऊन आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यासोबत 1 साइड गेला मॅच. ही ती मॅच पाहूयात आता कशा पद्धतीने रंगते. आतापर्यंत पहिल्या 15 बॉलमध्ये धावा बनलेल्या आहेत 22. अर्ध लक्ष संपलंय मैदानामध्ये. 15 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे अर्ध लक्ष संपलंय. 22 धावा धापक होती, अजून येणार 15 चेंडू. बघायचं फिल्डिंग मध्ये काही चेंजेस हवेत, कारण फलंदाज ज्या पद्धतीने आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न करतात, फुटवर चांगला आहे मग चौफेर पटकापाची करतात. फुटवर फिल्डिंग मध्ये भरपूर चेंजेस देखील पाहायला. थांबलाय चेंडूवरती, प्रार केलाय, उंची जास्त लांबी कमी, फलंदाज बाद. गुड कॅच, वैभव चेंडू खाली, फलंदाज बाद. 14 धक्का 22 वरती मिळाला अजून एक गोलंदाजाला घणघणीत यश. मयूर दादा प्रतीक दादाची, मयूर दादा प्रतीक दादाची, वन जोडी हाय जगास, वन जोडी हाय जगास, वन जोडी हाय जगास. 17 नंबर वाल्याचा, 17 नंबर वाल्याचा, नाव गाजतंय महाराष्ट्रात, नाव गाजतंय महाराष्ट्रात, नाव गाजतंय महाराष्ट्रात. नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला, नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला. धन 22ला 4थी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर जरूर अटॅक करतात बिकॉज हे जे एंड आहे वाऱ्याच्या सोबत आहे, त्यामुळे इकडून रायटी बॅटर चान्स घेतात, पण त्यामध्ये आता विकेट एका मागोमाग 4 गेलेल्या आहेत. 5 ओव्हर सडावाडी त्यामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 16 बॉलचा खेळ संपलाय, 14 बॉल बाकी आहेत आणि इकडे मिनिमम तुम्हाला बालचा अगेन्स्ट 40+ पोहोचावं लागणार आहे. चांगलं कमबॅक केलं, कारण पहिल्या चेंडूत चौकाला त्यानंतर गोलंदाजाचा खूप चांगलं कमबॅक केलं. विकेटचं सातत्य पाहायला मिळालं. टेस्ट क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून 2013ला सुरुवात झालेली पहिली वाहिनी, त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेट ग्लोबल झालं. ही टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 6 कॅमेरे, त्यानंतर 80 संघ, 8 दिवसाचा क्रिकेटचा हा प्रवास आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. कॉम्बॉक्स देखील आपलं दाखवलं गेलं. आताही आपल्याला जरूर ते दाखवलं जात आहे. सध्या ऑनलाईन जे टेनिस क्रिकेट .in द्वारे प्रेक्षक पाहतात. माझ्यासोबत आमचे स्कोरर आहेत रोहित, याच गावचे आहेत आणि जबरदस्त स्कोरिंग आहे. मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज ऐकतात. मी समालोचक करणकांत के. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपलं स्वागत आहे. ऑन साइडला पोल करण्यात आला, डावा पाय थोडासा स्क्वेअर निघाला आणि बॉल भारताची रन मशीन विराट कोहली स्टँड मध्ये षटकार. षटकार देखील विराट कोहली स्टँड मध्ये गेले आणि संघाचं नाव देखील विराट 11 भाल टीम आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. एका बाजूला
नेवाली पाडा संघ आपण पाहतोय 2 संघांमध्ये चांगली फाईट पाहायला मिळेल. 3 षटकांची सांगता 29 धाबा 4 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धाबा. करण रोहित आम्हाला सांगते या षटकात रोहित किती धाबा आल्यात? 51 धाबा षटकामध्ये आल्यात त्या 12. कारण काय वाटतं का मागचे 2 सामने एकतर्फी पाहिले आपण. फ्रेश लॉटचे तिसरा सामना चांगला होईल कारण एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामने कोणालाच आवडत नाही. करण नो डाऊट 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 29 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. मी ज्या गोष्टीचा अगोदर उल्लेख केला की सान्वी कन्स्ट्रक्शन जेव्हा नेवाळपाड्याकडे खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे. 4 विकेट जरी गेले असले तरी धावसंख्या देखील 29 आहे आणि पुढच्या 12 बॉलमध्ये इकडे 25-22 धावा जरी आल्या तरी ते इकडून जरूर पुढे जाणार आहेत 50च्या आणि ही मॅच आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळू शकते. प्रोजेक्टेड स्कोर देखील आपल्याला 49 दाखवत आहे पण पाहूयात त्याच्या पुढे पोहोचण्याचा प्रयत्न नेवाळीपाडाचा असेल तर त्याचा आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे विराट 11 गावदेवी भाल. भाल म्हटलं की श्री मलंगड क्रीडा समितीचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब यांचा संघ आहे आणि त्यासोबत आमचे परममित्र एक नामवंत गायक आणि समालोचक भाग्यश्री मात्रे हे देखील ऑनलाईन त्या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं स्वागत आहे. मयूर ग्रुप प्रेझेंट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026च्या 8व्या पर्वामध्ये. कारण मागचे 2 सामने आपण 43 पाहिले नंतर 33 पाहिले. काय वाटतं किती टोटल फायटिंग असायला हवी या मैदानावरती जर एक चांगला सामना शेवटपर्यंत थरार नाट्य पाहायलाच असेल. 50+ या 60+? काय वाटतं करण? कसं असतं जेव्हा हाय स्कोरिंग मॅच असते 70-80ला चेस करत असताना बॅटर्सचे इरादे स्पष्ट असतात. अटॅकच आपल्याला करायचा आहे कारण तो जर केला नाही तर 70-80 रन्स बनणार नाहीयेत. पण जेव्हा आपण 40-50च्या मॅचेस पाहतो डबल माइंड असतो बॅटर देखील. अटॅक करूयात की इकडे आपण जसा बॉल येतोय तसं खेळूयात, इकडे शांततेत खेळूयात. यामध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो लो स्कोअर मॅचेसमध्ये ती क्रिकेटचा परमोच्च आनंद आणि त्या मॅचेस क्लोज येतात. त्याचं कारण हेच असतं की बॅटर डबल माइंड होतात. धावा कमी आहेत त्यामुळे अटॅक करायचा की शांततेत खेळायचं यामध्ये त्यांचा डाव कचाट्यात सापडतो. इव्हन जर हाय स्कोरिंग मॅचेस असतील तर क्लिअर असतं अटॅकच आपल्याला करायचा आहे. हो त्यामध्ये कधी कधी फार कमी असे सामने चांगले पाहायला मिळते. म्हणजे लो स्कोरिंगचे सामने नेहमीच चांगले पाहायला मिळते. आपण मगाशी देखील त्याचा आवर्जून उल्लेख केला होता. आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा मयूर ग्रुप आयोजित स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती 2026 पर्व 8व्या पर्वामध्ये स्पर्धा. कारण मला आठवते 1 वर्ष असं होतं की एका वर्षामध्ये 2 पर्व झाले होते. डे टुर्नामेंट पण आणि नाईट टुर्नामेंट पण. हे ओळख आहे या स्पर्धेची. 4th ओव्हरकडे आपण जात आहोत आणि हे जे क्रीडांगण आहे प्रत्येकाच्या पसंतीला उतरलेलं आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. गणेश मात्रे आलेत. ओहो अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला. लाईन मिस आणि इकडे थेट बॉल या स्टँड वरती आलाय. त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. खूप चांगला होता बघायला शकाल. आम्ही विनंती करूया टेनिस क्रिकेटला की आपण ऍक्शन रिप्ले दाखवूया. कारण समोर चेंडू फुल्लर लाईन चेंडू आहे आणि त्या चेंडू तुम्ही अक्रॉस द लाईन नाही खेळू शकत हे दाखवलं गोलंदाजानं. बघायच्या वेळेस समोर चेंडू फुल्लर लाईन चेंडू ह्या चेंडूला तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह करू शकता. फार फार ते डिफेन्स करू शकता मात्र अक्रॉस द खेळू शकत नाही. जर अक्रॉस द खेळलास तर तुम्हाला त्याचं चित्र पाहायला मिळेलं. फलंदाज बाद. 5 धक्के 29 वरती करण अर्धा संघ नसती नाबूद शामेमध्ये परतलाय. येस 29ला निम्मा संघ गारद झाला. प्रोजेक्टेड स्कोर अगोदर 49 दाखवत होता तो आता 46 वरती आलाय. त्याचं कारण आहे धावांची गती कमी झालेली आहे आणि या बॅटिंग ऑर्डर मधला सिनियर प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय निलेश जाधव. अपेक्षा भरपूर आहे त्या मॅच मध्ये. त्याने आता बॅटिंग करावी. विजय सेट बॅटर आहे. 3 बॉल 11 त्याने बनवलेला आहे. रोशन नितीन करण जयेश यांच्या विकेट नंतर त्याची जबाबदारी आहे पण तो सध्या ऑफ स्ट्राईक आहे. निलेश स्ट्रायकिंग एंडला असेल. 29ला 5. गणेशने सुरुवात चांगली केली ओव्हरची. पहिल्याच बॉलवरती विकेट. कारण निलेश पहिल्यांदा खूप वरती यायचा आता मात्र खूप मागे आलाय असं मला वाटतं. कारण कदाचित ही स्ट्रॅटेजी असेल की त्याला मुद्दाम मागे ठेवण्यात आला असेल. कारण अटॅक फलंदाजी बॅकफुटला इकडे कट करण्याचा प्रयत्न केला होता इकडे पण डॉट आला. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक गावामध्ये सर आपण पाहत आलेलो प्रत्येक टीममध्ये आता यंगस्टर येतात आणि जर चांगला खेळ करत असतील तर सिनियरचे ते काम आहे आपली जागा थोडीशी मागे करणं. इव्हन आपली जागा त्यांना देणं आणि ते काम निलेशने केलंय मागच्या 2-3 वर्षांमध्ये. बॅकफुटला चांगला कटचा फटका टीममध्ये फिल्डर आहेत. कव्हर्सला 1 आले आणि या सिंगल स्कोर सध्या 30. निश्चित कारण खूप चांगला उल्लेख केला निलेशचं. मी कौतुक ह्यासाठी कारण की निलेशचं बोट पकडून भरपूर खेळून पदार्पण केलं क्रिकेटमध्ये आणि त्याचं बोट पकडून भरपूर क्रिकेट झाले आणि संघ देखील नेवारी संघ नेहमी टॉपला ठेवण्यात निलेशचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे मागच्या कित्येक वर्षामध्ये. नो डाऊट. आता या संघामध्ये आपण बघितलं तर लखन असेल, निलेश असेल, अनिल आणि त्याचबरोबर विकास हे बोटांवरती मोजणे इतके फक्त सिनियर प्लेअर आहेत. त्या व्यतिरिक्त ही सर्व नवीन पिढी नवीन जनरेशन ते सध्या चालवतात या टीमला. चांगला चेंडू आहे.
गोलंदाज गणेश जबरदस्त बॉलिंग करत आहेत, सिनियर आहेत. दुसऱ्या बाजूने भालगावचे आणि इकडे 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव, 1 विकेट देखील. 30 वरती 5 धक्के कर सुरुवात दमदार झाली, नंतर विकेटचं सातत्य काम राहिलं, त्याला धावसेकाला वेग जास्त नाही पाहायला मिळाला. लॉफ्ट केल्या बॉलला, लॉग ऑन मध्ये फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्स वरती तेजस बॉलला कव्हर करतात, थ्रो केला, एकच धाव आलेली आहे. मोठ्या फटक्यासाठी गेला होता विजय, कारण या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये एकच धाववली होती आणि आताही हे षटक थोडंसं शांतच आहे, कारण 5 बॉलमध्ये फक्त 2च धाव आहेत. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा गणेश मात्रे. निलेशलाही आता इकडे त्याचा पवित्र आणि माइंडसेट थोडासा बदलावा लागेल, कारण 7च बॉल उरलेत. रिव्हर्स अटेम्प्ट आहे, बॉल ऑप्शनचा बार ठेवलाय. वा, सक्सेसफुल ओव्हर संपली, कारण या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त 2च धावा, 1 विकेट देखील आपण पाहतोय. 3 ओव्हरच्या अखेरीस 49 प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता, तो आता कमी झाला आणि तो अगदी दाखवतो आपल्याला 39. 4 षटकांचा खेळ संपला. 31ला 5. सान्वी कंस्ट्रक्शन, जोंदबाद नेवाळी पाडा. येस करण, मगाशी 49 नंतर 46, आता 39. शेवटच्या षटकामध्ये 35 नसावा. 31 धावा दा फलकावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आज अजय खरस सर देखील आम्हाला जॉईन झाले. वेलकम अजय खरस सर, तुमचं देखील स्वागत आहे. सदाबार समालोचन त्यांची ओळख आहे. यंग टॅलेंट करण काळन आम्हाला जॉईन झाले. त्यानंतर चॉकलेट बॉय ओमकार शेट्टे आम्हाला जॉईन झाले आणि याच परिसर नामांकित समालोचक राहुल चव्हाण देखील आम्हाला जॉईंट आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. रोहित पिसेकर आम्हाला जॉईन झाले ॲज अ स्कोरर. त्यानंतर रितेश ते देखील आम्हाला जॉईन झाले. भावेश धुळे ॲज आपण पाहतोय ऑनलाईन स्कोरिंग करतोय, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय ज्यावेळी सायंकाळचा अवतार असणार. यश करण. येस, क्रिकेट म्हणजे एक आणि स्पर्धा म्हटली की संपूर्ण सर्कल आहे सर. त्यामध्ये किती जणांना रोजगार मिळतो याचा आपण विचार करायला पाहिजे. समालोचक, अंपायर, स्कोरर, लाईव्ह स्ट्रीमर, डीजे ऑपरेटर, मंडप डेकोरेटर्स, ग्राउंड्समॅन, लाईट्समॅन, अन्य बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये जोडल्या जाणार आहेत. यस करण, त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे स्टॉल. जे स्टॉल लागतात त्यांचं देखील त्याच्यावरती उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये भरपूर लोकांना रोजगार देखील मिळतो. हे देखील फार चांगलं सांगितलं तुम्ही. एकूण पारितोषिक स्पर्धेत आपण पाहतोय टोटल 7,99,995 रुपयाचं पारितोषिक कॅश. त्यानंतर बाईकचा तर शोरूमच आपण पाहतोय. हे ओळख आहे. मी म्हणून तर म्हटलं होतं की मयूर दादा आणि प्रतीक दादा हे फक्त आता नाव नाहीये, हे ब्रँड झालंय. कारण कमी कालावधीमध्ये आणि जेव्हा तुम्ही कारण मयूरदादा किंवा प्रतीकदादांजवळ बसाल ना, ते फक्त बिझनेसच्या शेअर मार्केटच्या गोष्टी करतात. त्याच्याकडे तुम्हाला कळतंय की त्यांचं विजन काय आहे. येस, आणि डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. हो, हे अगदी छान म्हटलं. कारण मयूरदादा मी बघितलंय मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये देखील खाली बसून जेवताना मी या व्यक्तिमत्वाला बघितलंय. डाऊन डाऊन, सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊन डाऊन पर्सनॅलिटी. नो डाऊट. आणि इकडे मात्र आता थोडंसं आपण मॅचकडे होऊया. ज्याने पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती तो विनोद आता सेकंड स्पेलमध्ये स्लॉगमध्ये आलेला आहे आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल त्याने टाकलेला आहे. सेट बॅटर विजयला थोडंसं शांत ठेवलंय. 31ला 5. 4 बॉल बाकी आहेत अजून या डावामध्ये. गोलंदाजी चांगली आहे कारण ज्यामध्ये त्याची लेंथ आहे, भरपूर भन्नाट वेग आहे त्याच्याकडे. बघा समोर, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, नो डाऊट. फलंदाज बाद. काय कॅच पकडली आहे. आपल्याला पाहायला मिळाली फॉलो थ्रो मधून विनोद कडून, जी आता आपल्याला दाखवली जाते टेनिस क्रिकेट .in द्वारे. समोर होता बॉल हवेत आणि एकाच हाताने. आणि त्यानंतर सेलिब्रेशन देखील आपण पाहतोय. धावसंख्येला पूर्णपणे रोखून धरल्या बालगावच्या बॉलर्सने. ज्या पद्धतीने जी पोज होती ना, बरोबर अजय सरांनी त्याचं कौतुक केलं. असं वाटतं की ज्या बॉडी बिल्डिंग मध्ये त्या पोजेस असतात त्याचे मसल दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे कॅचेस पकडले जात नाही तर हातात बसले जातात. कारण येस, सिंगल बायसेपला होल्ड केलं होतं त्याने. त्या पद्धतीने कॅच पकडून तो सेलिब्रेशन करत होता. स्लॉग मध्ये 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. प्रोजेक्टेड स्कोर आताही कमी होतोय, फक्त 35च दाखवते आपल्याला. याचीच चर्चा केली होती कारण पहिल्यांदा 49, नंतर 46, नंतर 39, नंतर 41 आणि आता 35. मी तीच चर्चा केली होती की 35च प्रोजेक्टवर नसावा. जास्ती धावा असल्या तर कॉमेंट करण्यासाठी मजा येते आणि सामना देखील चांगला होतो. पुढचा बॉल स्कूप साठी गेला होता, बट इकडे बॉल सध्या स्टंपच्या अगदी बाजूलाच होता. कृष्णा मडवीचे विकेट कीपर दुसऱ्या बाजूने बॉलर अपील करत होते लेग बिफोर साठी, मात्र त्यामध्ये लेग बाईट्स आले एक धाव.
त्याच दरम्यान मी पुढच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेन, सतरंगी स्पोर्ट्स एदूट नेबी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा नारेन या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, टॉससाठी आपण रेडी राहा. कारण नेवाले पाटील संघाला आपण नेहमी पाहतो की आपले नितेश आणि रुपेश शेट यांचं कौतुक करायला हवे, कारण भरपूर ठिकाणी ते संघाला पुरस्कृत करतात आणि स्वतः जातीने देखील हजर असतात. ही फार मोठी कौतुकाची बाब आहे. खोला टाकलाय, वा, चान्सच देत नाही बॅटचा चेहरा उघडण्यासाठी. लॉंगाचा फिल्डर वेगाने मिस्टेक झाली. बॅकिंगला फिल्डर आलेले धावा 2 जातात आणि 2 धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 34. नितेश जाधव आणि रुपेश जाधव यांच्याविषयी जरूर आपण चर्चा करत होतो. सान्वी कंस्ट्रक्शन या नावाने आपल्याला TDPL मध्ये देखील त्यांचा संघ पाहायला मिळतो आणि नेहमीच या संघाला देखील ते पुरस्कृत करत आलेले आहेत. मात्र इकडे हवी तशी बॅटिंग झाली नाही. मगाशी त्यांनी जरूर आपल्यासोबत चर्चा केली की जेव्हा जेव्हा भाल टीम आमच्या अगेन्स्ट असते तेव्हा तेव्हा आमचा खेळ हवा तसा होत नाही. त्याचं कारण नक्की काय, या गोष्टीची चर्चा त्यांनाही करावी लागणार आहे. शेवटचा बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चाललाय, गणेशचा थ्रो येतोय, लखन देखील आलेला आहे. धावा 2 मिळाल्या आणि अशा पद्धतीने डाव पहिला संपलाय. 36-6 जो होता सान्वी कंस्ट्रक्शन जनुमान नेवाळी पाडाचा आणि विराट 11 गावदेवी भाल संघाला बनवायच्या त्या 37. टार्गेट 37. या आपण जाव्यात लगेचच पुढच्या मॅचच्या टॉसकडे, ज्या ठिकाणी टीम असेल नारेन आणि त्यांच्या अगेन्स्ट सतरंगी स्पोर्ट्स एदूट नेबी. जीवलग निरंजन दादा, जीवाचा जीवलग निरंजन दादा, सदा असतो यो जोडीला. थँक्यू सो मच. टॉस आपण इथे संपन्न करू. नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. 2 ताकदवर टीम नारेन विरोधात हेडूट नेबी. अनिकेत कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. हेडूट नेबी आणि त्यासोबत नारेन या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस संपन्न करतोय. मयूर असा कॉल केलाय आणि मयूर दादा आलाय, त्यामुळे टॉस जिंकला टीम हेडूटने बस संघाला. काय म्हणाल सर्वप्रथम निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. समोरचा संघ खरं तर नारायण संघ आहे, एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो. या संघाच्या अगेन्स्ट कधी फाईट झाली आधी? आधी झालेले आहेत. आता यावेळेला आता इकडे पहिले आमच्या साईडला खेळायचे ते, आता आमच्या असोसिएशनमध्ये येत नाही ते. पहिले भरपूर वेळेला झालेले आहे आमचे सामने त्यांच्याशी. मग रिझल्ट जास्तीत जास्त असं 50-50 असं, ते जिंकतात कधी आम्ही जिंकतात. मग आज या स्पर्धेमध्ये खेळण्याकरिता खरं तर ज्यावेळेस लाईट ड्रॉ आम्ही पाडले तेव्हा कळालं असेल की बाबा समोर नारायण संघ आहे आणि त्यांच्याशी फाईट करायची आहे, तर मग काय वेगळी स्ट्रॅटर्जी आखली आहे या मॅचसाठी? स्टार्टरजी वगैरे काय ना, त्यांचा संघ पण चांगला आहे, चांगले पोरं खेळतात, बॅटिंग लाईन वगैरे चांगली आहे त्यांची, पण त्यांना आम्ही कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल? खरं तर कल्याण डोंबिवली म्हटलं की नो डाऊट हेडूनेच्याच मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आज खरं तर कॉम्पिटिव्ह बॉक्समध्ये देखील हेडूनेचा आवाज करण काळांसर जोडले गेलेत. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल 2 शब्द? असं आयोजन मी कधी बघितलं नाही माझ्या करिअरमध्ये. मी आता भरपूर वर्षी क्रिकेटला दिले, पण यामध्ये फर्स्ट टाईमच आम्ही खेळतो. संक्रांतीला आहे, निलजेच्या ग्राउंडवरती असं आहे ग्राउंड, पण त्याच्यापेक्षा अप्रतिम आयोजन आहे. क्या बात आहे. खरं तर या आयोजनाचं भरभरून कौतुक केलं आहे टीम हेडूने संघाच्या कॅप्टननं. आपल्यासोबत नारायण टीमचे कॅप्टन आहेत. काय म्हणाल? खरं तर या स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी आलात. समोरचा संघ हेडूने बस संघ, सतरंगी हेडूने संघ म्हटलं की नेहमीच टॉप गिअरवरती बॅटिंग करण्यासाठी हा संघ ओळखला जातो आणि त्यांच्या अगेन्स्ट आज बॅटिंग करायच्या पूर्वार्धामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? ॲक्च्युली आम्ही टॉस जिंकू सुद्धा बॅटिंगच घेणार होतो. जेवढे एक्स्ट्रा रन मारता येतील तेवढं आमच्या टीमसाठी बेटर आहे आणि बॅटिंग लाईन चांगली असल्यामुळे बॅटिंग घेतो आणि बॉलिंग लाईन लाजवाब आहे सध्याच्या परिस्थितीत. खरं तर संघनायक नारायण आल्या त्यांनी सांगितलं की टॉस कॉल तुम्ही करा आणि त्यानंतर खरं तर टॉस जिंकला हेडूटेनं. जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न ते करतील 5 ओव्हरमध्ये असं त्यांनी सांगितलं आहे. काय म्हणाल? खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात. नारायण म्हटलं की भरपूर दुर्बलता प्रवास आहे आणि थोडाफार थकवा जाणवला असेल. इथे आल्यानंतर तो थकवा गायब झाला आहे हा क्रीडांगण पाहून? हो नक्कीच. इथे कसं माहीत आहे का, प्रतीक दादा, मयूर दादा आणि प्रज्वल ह्या तिघांशी चांगले संबंध असल्यामुळे एंट्रीचं इथे काही टेन्शन नसतं.
एंट्री भेटून जाते, म्हणजे जास्त करून कुठं जास्त धावपळ करायची गरज लागत नाही, म्हणजे सहजासहजी क्रिकेट खेळता येतो. आणि ग्राउंड बोललं तर हे आपल्या ठाणे रायगडमध्ये हे प्रथम असं बनणं शक्य नाही, आणि पर्सनली खर्च करून कुठल्या KDMC किंवा कुठल्या नगरपालिकेने खर्च नाही केला, हा खर्चाने खर्च आणि वडिलांच्या नावाने हा ग्राउंड उभा केला त्यांनी. त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन त्यांचे. क्या बात आहे. खरं तर नॅरन टीमचे कॅप्टन होते. खरं तर जबरजबर सांगायला आवडेल 6 एकरमध्ये खरं तर हा क्रीडांगण इथे मात्र बनवण्यात आला आहे. आणि सातत्याने आपण पाहतोय मयूरजी पिसेकर साहेब असतील, प्रतीकजी पिसेकर साहेब असतील, या स्पर्धेमध्ये खरं तर जो काही आपण पाहतोय खर्च होतो ते स्वखर्चानं केला जातोय. आणि जबरजबर आपण पाहतोय 8 लाख रुपये धनराशी या स्पर्धेमध्ये पार मिळेल. आणि 10 बाईक्सचं ही स्पर्धा आपण पाहतोय. मात्र सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळतोय, तिथे जोडले जातील पुन्हा एकदा आमचे समोरचे मित्र. धन्यवाद. चेक. थँक्यू टॉस बॉक्स. वन्स अगेन द मयूर ग्रुप प्रेझेंट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2028च्या या 2026च्या 8व्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करेन. मॅच बिटवीन विराट 11 गावदेवी भाल अँड सानवी कंस्ट्रक्शन जौनमान नेवाईपाडामध्ये. टार्गेट आपण पाहतोय 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मॅक्सर आपण पाहतोय इकडे जी अपेक्षित सुरुवात होती सानवी कंस्ट्रक्शनचा बॉलरकडून ती झालेली आहे. लखनने पहिल्याच बॉलवरती तेजस्वी विकेट काढली आहे आणि या 37 धावा जरी असल्या तरी त्यावरती आम्ही इकडे संघर्ष करणार आहोत. कारण ह्या सामन्याचा जे आपण पाहिलं, ह्या सामन्याचा निर्णय पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये असणार आहे. पॉवर प्लेमध्ये 20च्या आतमध्ये धावा राहिल्या किंवा 15च्या आतमध्ये राहिल्या तर हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत फाईट होताना पाहायला मिळेल. जर पॉवर प्लेमध्ये 20+ धावा झाल्या तर सामन्याची हवा थोडीशी कमी होऊ शकते या मैदानावरती. नो डाऊट. आणि ज्या काही धावा आहेत, मी अगोदर देखील आपण जेव्हा पहिला डाव सुरू होता त्या गोष्टीची चर्चा केली की जेव्हा 40-45 अशा ॲव्हरेज स्कोरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, इवन लो स्कोरचा, तेव्हा बॅटर डबल माइंड असतो. आपल्याला अटॅक करावा लागणार आहे की थोडं आपण थांबून घेऊ, त्या प्रयत्नामध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो त्या मॅचेस शेवटपर्यंत येतात. पण एखादी त्याच हाय स्कोरिंग मॅच असेल त्या उलट 80-90 तर तिकडे बॅटर्स एकच प्रयत्न करतात, आक्रमण. नवीन बॅटर आले समीर. पुढचा बॉल बॅकफुटला कट केलाय, चांगला फटका. कवरचा फिल्डर येतोय आणि त्यामध्ये पहिले धाव येत असताना विराट 11 गावदेवी भालसाठी. कारण मी या गोलंदाज लखन जाधवला भरपूर वर्ष पाहिलं, अगदी जवळून पाहिलं. सिनियर क्रिकेटर आहे, भरपूर अनुभव आहे त्याचा. भरपूर ऊन वारा पाणी पाऊस अनेक समस्यांना तोंड इथपर्यंत नेहमी फ्रंट लाईन आणि पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करा, पॉवरफुल गोलंदाज ही ओळख राहिली लखनची आणि ती दाखवत असताना मैदानावरती. येस. आणि इथे संघर्ष करत असताना अर्ध वजन तर खांद्यांवरती पेलायचं याच बॉलरला लखनला, त्यामुळे त्याची जी काही षटकं असतील ती इम्पॉर्टंट आहेत. बॉलिंग युनिट देखील दर्जेदार आहे. मॅच चांगली होईल असं वाटतंय सध्या तरी. 1 for 1. पुढचा बॉल ऑन साईडला टर्न खेळण्यात आलाय, चांगला फटका दिशा दिली आहे. स्वीप करत असताना फाईन खेळलेत आणि बॉल सीमा पार, चौकार. फटका देखील क्लास पाहायला मिळाला. 2 बॉल पकडून टाकले, मागचा लेग स्टम्पला टाकला. लोवा फुल टॉस आणि इकडे बॉलला थेट स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलंय, सीमा पार. निहाल मात्रेने पहिला मारलाय षटकार. निहाला कळलंय आता, कारण मागचे 2 चोटी डॉट झाले, गडी देखील बाद झालाय. आता अटॅक क्रिकेटची गरज आहे आणि मागच्या 2 चोटी मोठे फटके दिलेत त्यानं आणि 11 धावा दाखवा लगेच याला तुम्हाला उचली घेताना दर्शक काय पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले बघा, कारण ज्या पद्धतीने चेंडूवरती तुटून पडला, फुल टॉस चेंडू आणि दे घुमा के खूप चांगला बॉडीचा बॅलन्स ठेवलं आणि चेंडूला योग्य दिशेचा पॉवर प्लेचा खूप सुंदर वापर केलाय, माहिती दाखवलाय. अंपायर रिव्ह्यू आहे जो फुल टॉस आलाय तो एक्झॅक्ट बॅटरने कुठे अटेम्प्ट केलेला आहे यात आपल्याला टीव्ही अंपायर सांगणार आहेत. हो, बघावी लागेल फलंदाजी स्टँडिंग पोझिशन का होती, तो कुठे खेळला, रिटर्न पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बाहेर कुठे केला, स्टँडिंग पोझिशन काय होती, तो अँगल एक्झॅक्टली चेक केला जाईल. पंचांची देखील फार मोठी जबाबदारी असते, कारण येस 4 बॉल मध्ये जे सुरुवातीचे दोन्ही होते ते जबरदस्त बॉल टाकले होते लखनने, मात्र त्यानंतर लेग स्टम्पला बॉल टाकलाय, ऑन साईडला टर्न करण्यात आला आणि हा जो लो फुल टॉस होता तो तर तिकडे थेट पाठवला स्क्वेअर लेगच्या वरतून. त्यामुळे 37 धावा डिफेंड करत असताना तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की पॉवर प्ले मॅटर करणार आहे. आणि अनिकेत कुलकर्णी यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेच्या मागे जो आहे ना मास्टर माइंड, तो देखील अनिकेत कुलकर्णी आहे. तर संपूर्ण टीम लाईनअप करणं, समालोचकांना लाईनअप करणं, संपूर्ण जबाबदारी अनिकेत कुलकर्णीच्या खांद्यावरती. डिसिजन स्पेंडिंग नाव, त्याचं देखील कौतुक करायला हवं. अनिकेत कुलकर्णी असतील, प्रतीक दादा आमचे, ते तर वन मॅन शो, त्यानंतर संपूर्ण मॅनेजमेंट प्रतीक दादांचे, त्यानंतर मयूर दादा आमचे सर्वांचे आधारस्तंभ.
जे एक ब्रँड आहे, मी मगाशी देखील म्हटलं होतं मागच्या 2 वर्ष स्पर्धा थांबली थोडीशी, कारण आमच्या आईंचं निधन झालं, त्यानंतर ही स्पर्धा थांबवण्यात आली. यावर्षी पुन्हा ती स्पर्धा तुमच्या समोर मयूर ग्रुप आयोजित स्पर्धा फेड डिलिव्हरी. यस, फेड डिलिव्हरी. 2 मोठे हिट, चौकार षटकार, त्यानंतर धावसंख्या 11 वरती एक. पुढचा बॉल फुलर लेन मिड ऑन आता फिल्डर फारच वेगाने रोशन स्टॉप तर केलाय, धाव मात्र एक रोखू शकणार नाही. सिंगल येते आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 12. चांगली धावसंख्या, कारण 12 धावा चांगल्या पहिल्या P1 मध्ये. पहिले 2 चेंडू लखन जाधवने चकित तरणारे फेकले होते. पहिल्या चेंडू विकेट देखील बाद केल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता, त्यानंतर मात्र निहाळनं त्याचं योग्य प्रत्युत्तर दिलं आणि पाहता पाहता 12 धावांचा डोंगर उभा केलाय. गडी बाद झाल्यात एक फक्त. शेवटचा बॉल टू विंडोज ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. इकडे या बाउन्सरला स्क्वेअर लेग रेड झोन मधून पाठवलाय. समीरच्या बॅट मधून आलाय चौकार आणि ओव्हरऑल जिथे सुरुवात दर्जेदार लखनने केली होती, अखेर मात्र पुन्हा एकदा भालने ते पलटवलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती आपण पाहतोय त्या 16 धावा, एक गडी बाद. निरंजन दादा जीवाचा जीव लग निरंजन दादा सदा असतो यो जोडीला सात सेवनचा ग्रुपची छान, सात सेवनचा ग्रुपची छान, दादाला जो तो करतोय सलाम. थँक्यू डीजे. निश्चित निरंजन पेसेकर हे देखील फार महत्वाचा हे वाटा या स्पर्धेमध्ये. अनिकेत कुलकर्णी, गणेश नरे, निखिल जाधव, मयूर आमचे निखिल पेसेकर, अनिकेत प्रज्वल आमचे, नितेश, श्लोक, विवेक, रितेश, धीरज, जयेश, हितेश, रोहित आणि निशांत या सर्वांचं भरपूर योगदान आहे. हे बहुमूल्य योगदान त्यांचं या स्पर्धेमध्ये. मयूरदादाने प्रतीकदादांच्या खांद्याला लावून हे व्यक्तिमत्व काम करत असतात. त्यामुळे मयूर ग्रुप आयोजित स्पर्धा आपण पाहते स्वर्गवासी जगन्नाथ स्मृतिशक 2026 पर्व वर्ष 8वं. 16 वरती एक. दुसऱ्या षटकाला मार्गस्थ रोशन आला. रोशन जाधव दुसऱ्या एंडकडनं बदलापूर एंडकडनं गोलंदाजी करत असताना डावकरा गोलंदाजा टप्पामध्ये चेंडू आतमध्ये आलाय आणि त्यामुळे अशी चेंडू ज्यावेळी कारण आपण पाहतोय ना, त्यावेळी प्लेडाऊनची शक्यता जास्त वाढते, कारण चेंडू टप्पापर्यंत आतमध्ये येतोय आणि ज्यावेळी इनसाइड एज लागते तेव्हा असे धोके फार मोठे वाढतात. येस, नो डाऊट. आणि इकडे सध्या तरी तो धोकाच द्यावा लागणार आहे. विकेट तुम्हाला काढावे लागणार आहेत, कारण 37 धावांचं फक्त आव्हान आहे समोर बॉल समोर. रोशन जाधव, व्हॉट अ शॉट, स्लॉक स्लिप, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. क्रिकेटची उंची वाढवणारा फटका, अजून एक चौकार. बैठक पाहायला मिळाला. निहाल आज रंगात दिसत आहे आपल्याला मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतोय, चौकार आला आणि धावसंख्या सध्या 20 वरती पोहोचले. 17 धावांची फक्त गरज. याची चर्चा केली होती आपण की पॉवर प्ले मध्ये 20+ धावा झाल्या तर संघाला धोका निर्माण होऊ शकतोय आणि सुरुवात केली, चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. ते मध्ये 37 धावांचा पाठला करत असताना विराट आणि भाल या संघानं 21 धावा 20 गडी बाद झाल्यात एक. भावेश जाधव देखील दिवाळीपाडा टीम मध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. आज ते ऍबसेंट आहेत. स्वागत त्यांचे आपण करूयात. मात्र सध्या संघाची परिस्थिती थोडी बिकट आहे. याच निहालनं P2चं दुसरे षटक फेकलं होतं. सध्या फलंदाजी करतोय, डायरेक्ट हिट, वाटा हिट आणि फलंदाज बाद. थोडा समीर नाराज झालाय, कारण ज्या अनुषंगाने त्यानं मागं पाहिलं निहालकडं त्याच्यावरनं वाटतं बॉडी लँग्वेजवरनं थोडासा नाराज झालाय. जस्ट डीजे. cricket.in ला रिक्वेस्ट आहे, पुन्हा एकदा रिप्ले द्या. बिकॉज ज्या पद्धतीनं समीर धावलाय बऱ्याच वेळेला आपण पाहतो. आणि क्रिकेटचं बेसिक्स पुन्हा एकदा मी सांगेन, जेव्हा तुम्ही क्लोज असा थ्रो येत असतो, बॅटला खाली घासणं, ग्राउंड करणं गरजेचं आहे. ते इथे झालं नाही. इकडे पहा, कदाचित चान्स बनली असती, पोहोचला असता नसता प्रश्नचिन्ह आहे, पण इकडे चूक झाली समीरकडून आणि विकेट आले रनआउटची. हो, निश्चित. अगदी चांगलं वर्णन केलं. बॅट ग्राउंडिंग करायला होती, बॅट हाय मध्येच होती, त्यामुळे ग्राउंडिंग केलं ना तर तुम्हाला 50-50 चान्सेस भरपूर उपलब्ध होत असतात. 20 वरती 2. आता कमबॅक झालाय. येणारे चेंडू 21 आणि गरज 17 धावांची. सायंकाळचं रम्य वातावरण 6:02 होतात. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये स्पर्धा रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. लक्क असा सूर्यप्रकाश सध्या तरी आपण पाहतोय.
शॉट ऑफ लेंथ आणि बाउन्स करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा योग्य लेंथ, मात्र लाईन चुकली आणि पंचाने पनिश केलं गोलंदाजाला. वाईटचा इशारा अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एक्स्ट्रा वरती रोख लावावी लागणार आहे. प्रामुख्याने एक्स्ट्रा रन तुम्हाला खर्चच करावा लागणार नाही, कारण ऑलरेडी तुमच्या बॅटर्सने जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. त्यामुळे बॉलर्सला बरंच काही करायचं आहे. विकेट पाहिजे, डॉट बॉल पाहिजेत. हो, कस लावायचा आहे तो गोलंदाजालाच लावायचा आहे. पुन्हा एकदा बाउन्स ऑन साइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला आणि फलंदाज मात्र बाद होते. अजून एक धक्का, तिसरा धक्का 21 वरती तिसरा धक्का निर्माण केला तो वेल बॉलिंग फ्रॉम द रोशन जाधव. चांगला बाउन्सर होता ऑन साईडला. इकडे पोल करत असताना बॅटच्या शोल्डरला आय थिंक लागला बॉल अँड देन तिकडे जी कॅच आपण बघितली अनिल कडून अनेक विकेट आल्या. प्रमोद सोरखातेला ज्यासाठी पाठवलं होतं ते काम त्याने केलं नाही आणि आता मैदानाच्या आतमध्ये आला कर्णधार गणेश मात्रे. 21ला 3 पडलेले आहेत. अजून या मॅच मध्ये 16 धावांची गरज आहे. बॉल बाकी असताना 19. काय वाटतं सर, कुठपर्यंत जाणार ही मॅच? येऊ शकतोय सामना शेवटपर्यंत, कारण ज्या पद्धतीने निहालनं सुरुवात केली होती, 15 धाबा कुठल्या होत्या, त्यानं धावचित केलं फलंदाजाला, तोही बाद झालाय. तेवढ्या आता नवीन फ्रेश फलंदाज आहेत प्रमोद आणि गणेश, हे दोन्ही फ्रेश आहेत आणि धावसंख्या 21 वरती 3. प्रमोद आउट झाला, माफ करा. निहाल अजूनही बॅटिंग मध्ये आहे. टेस्ट क्रिकेटला आपण विनंती करूया, यस करेक्शन केलंय गौरव सरांना. 21 वरती 2. निहाल अजूनही मैदानावरती आहे, त्यामुळे धोका असू शकतो निहालकडनं या संघाला. रिव्हर्स स्वीप, गॅप मध्ये बॉल निघाला डीप थर्डला, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. खणखणीत चौकार, रिवर्सचा फटका आणि काय टेनिस क्रिकेट .in हे आपण प्रेक्षेपण पाहतोय. खूप सुंदर असं वाटतं. आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आपण पाहतो की काय. 25 धावा 3 गटाच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांची सांगता होते, कारण आता सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळते. 37 धावा कुटायच्या आहेत आणि धावसंख्या धावा कधी 25. येणारे चेंडू आता मात्र 18 आणि गरज आहे ती फक्त 12 धावांची. 12 चेंडू 18 असते तर मजा आली असती, मात्र 18 चेंडू 12 उलट समीकरण. विकेट त्यांनी 2 ओव्हरमध्ये 3 काढलेले आहेत, पण धावा मात्र 12.50चा करंट रनने पुढे चाललेला. ते कुठेतरी डोकेदुखी आहे, बिकॉज 37च बनवायचं आहे. त्यामुळे 25 धावा इथेही आपण म्हणू शकतो 3 विकेट जरी गेल्या असल्या तरी या मॅच मध्ये पारडं वजनदार आहे विराट 11 गावदेवी वालचं. निहालचं मी विशेष कौतुक कारण निहालनं एक षटक फेकलं, त्या षटकामध्ये त्यानं 5च धावा दिल्या, 2 महत्वाचे गडी देखील बाद केलेत आणि त्याच निहालनं धावांचा डोंगर उभा केलाय. 7 चेंडूचा सामना 15 धावा कुठल्यात, त्यामुळे निहालचा रोल भूमिका ही फार महत्वाची आहे या सामन्यामध्ये. एका बाजूने थांबलेला आहे. जर इकडे दोन्ही बाजूने विकेट जात असत्या तर आणि मजा असती. इव्हन आपण म्हणालो असतो की मॅच शेवटपर्यंत रंगणार आहे. पाहूयात आता काय घडणार आहे. कार्तिक ऑफ स्टंपचा बराच बाहेर बॉल निघालाय आणि अंपायर कडून सिग्नल आलाय वाईट. एक्स्ट्रा वरती रोख लावावी लागणार होती, या गोष्टीचा आपण उल्लेख केलाय. रोशन आणि जे काही फिल्डर्स आहेत त्यांच्या बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून देते की मॅच मध्ये काय सुरू आहे. कार्तिक पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल होता, शफल झालाच होता आणि कट करायचं होतं शेवटी, मात्र ते जमलं नाही. बॉलमध्ये चांगला बाउन्स होता, वेग होता, डॉट बॉल. कारण मगाशी चांगला उल्लेख केला की बॉडी लँग्वेज खेळूनची सामना सोडायला नाही हवा, कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं की तलोजाला एक सामना झाला, 12 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना 12च्या 12 चेंडू डॉट फेकलेत, हे विसरता कामा नाहीये. ओ हिट केला चेंडूला, उंची जास्त लांबी कमी, स्वतः कोणाचा चेंडू खाली, फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता मात्र नाहीये. नशिबाची साथ लाभते. अशा चुका टाळल्या पाहिजेत, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे या मैदानावर. 37 धावा तुम्हाला डिफेंड करायचे तर या कॅचला तुम्ही हार्ड म्हणू शकणार नाही, तुम्हाला पकडायचीच आहे. चूक झाली इकडे. रोशनच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला येत असताना शेवटी त्याचं जजमेंटही चुकलं होतं आणि व्यवस्थित त्या ओंजळीमध्ये बॉल देखील पडलाच नाही. कॅच ड्रॉप झाली आणि निहाल सारख्या सेट बॅटरला इकडे जीवनदान दिलंय. ही मी म्हणेन संधी होती मॅच मध्ये येण्याची, ती देखील त्यांनी गमावली आहे. 16 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. निश्चित मोमेंटम होता या सामन्यामध्ये, कमबॅक करण्यासाठी फार मोठा मोमेंटम मिळाला होता, त्यांना मिस केलाय. शॉट ऑफ प्लेन शेवटच्या मोमेंटला चेंडूला कट केलाय, शेतेच्या पुढे सरकलाय, आलाय तो कव्हर पॉइंट वरनं पॉइंटला आलाय डीप मध्ये, मिळणार ती फक्त एकच धाव, कारण सिंगल डबलला सामना जिंकता येऊ शकतो. ऍब्सोल्युटली नो डाऊट. नो डाऊट. आणि गणेश मात्र जो बॅटर आहे त्याला माहिती ऑलरेडी 3 विकेट पडलेले आहेत. चिपको बॅटर आहेत, बरेच वर्ष या टीमसाठी त्यांनी दिलेली आहेत आणि सध्याच्या पद्धतीने जेव्हा ते आले
रिव्हर्स अटेम्प्ट करून एक चौकार वसूल केला. 5 त्याने 2 बॉलमध्ये बनवल्यात. 28 वरती विराट 11 गावदेवी भाल खेळते. 37च्या चेसमध्ये 15 बॉल उरलेत आणि फक्त पाहिजे त्या 9 धावा. कट केलाय, चांगला फटका आहे. शॉर्ट थर्डला भेदलाय बॉलने. नो चान्स फॉर एनी फिल्डर. डीप थर्ड मॅनला सीमारेषेच्या बाहेर चौकार. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रेडी राहा. हेदुटणे बी आणि नारेन जो या पुढचा सामना आहे. 32 ला 3, 14 बॉल मध्ये पाहिजेत 5 धावा. चांगला लेट कट आपल्याला पाहायला मिळाला. उडवला बॉल, सध्या बेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर, बॉल खाली आहे, पकडले कॅच. विकेट डाऊन. फलंदाज आता निहालची खेळी संपले, पण जे अगोदर करायचं होतं ते त्याने केलंय. 37च्या चेस मध्ये बाल टीम साठी त्याने 10 बॉल मध्ये 20 बनवल्या. धक्का चौथा. झाला नाही बरोबर. बॅटच्या थोडासा आत लागला. इव्हन बॅट हातात फिरली असावी. स्क्वेअर लेगला चांगली कॅच लखनकडून. 32 ला 4थी विकेट आली आहे. बॉल आणि 13 बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये 5 धावांची गरज आहे. मडबी विनोद जो नवीन बॅटर आहे, सॉफ्ट हँड लाईन मध्ये आलाय. चांगला फटका आहे. डबलला कदाचित चान्स घेतले. धावतोय गणेश. थ्रो स्ट्रायकिंग इनला आलाय. चान्स रनआउटची आहे. सॉफ्ट सिग्नल. सुस्वागतम. याच दरम्यान मुरबाडचे अमोलजी कथोरे यांचं आगमन झालंय. विनंती यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अमोलजी कथोरे या पण मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. करणजी काळन सर. जर फलंदाज बाद असेल तर एकही धाव दिली जाणार नाही, कारण एक शॉर्ट रनचा ह्या घाईघाईमध्ये केलेल्या चुका आहेत. कारण भरपूर वेळा असं होतं, प्रेशर असतो आणि प्रेशर घ्यायची गरजच नव्हती, कारण 13 चेंडू फक्त 5 धावांची गरज आहे. अशा परिस्थिती बघायचं आहे. आता tenniscricket.in जिथे तिसरे पंच उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं फलंदाज बाद. यस, इट्स गॉन. म्हणजे एकही धाव इकडे भेटणार नाही. बिकॉज पहिली रन शॉर्ट आहे आणि सेकंड साठी इकडे गेली आहे विकेट. काम थमा. मॅच इथून बनवू शकते का प्रश्नचिन्ह आहे सध्या, कारण अजूनही या मॅच मधले बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या विराट 11 भाल टीमला बनवायचं आहेत त्या 5 धावा. कारण यासाठी म्हटलं जातं लालच भले बुरा असं म्हटलं जातं, कारण एकही धाव मिळाली नाहीये. दुसऱ्या धावेच्या लालसेपोटी विकेटी गमावले आणि ती धाव देखील मिळाली नाहीये. त्यामुळे एकही धावी ते काउंट केली जाणार नाही. मग फलंदाज बाद झाले. 12 चेंडू आणि फक्त 5 धावाची गरज आहे. त्याला थोडेसे फास्ट केलं प्लीज. थोडं फास्ट केलं, गरज असेल तर टीम मीटिंग करा. येस, 3 षटक नंतर भाल संघाची 32 5 गडी बाद आणि नेवालीपाडा 29 4 गडी बाद. म्हणजे स्थिती अजूनही भाल संघाची मजबूत पाहायला मिळते. जरी विकेटचं सातत्य असलं तरी मात्र धावसंख्या वेगानं उभं करण्यात यश लाभलंय. येणारे चेंडू 12 आणि फक्त 5 धावांची गरज. चला हेदुटणे बी आणि नारायण संघ, टायगर चषकाचा रनर अप संघ हेदुटणे बी पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये आणि त्याला फाईट करेल तो मात्र नारायण संघ. दोन्ही संघाला विनंती, सामना संपला तर लगेच मैदानात जाऊन आपण सामना सुरू करायचा आहे. येस, मॅनेजमेंट टीमचा काहीतरी सिग्नल येईल तुम्हाला मे बी. ओ अराउंड द लेग ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाही. याचा वेगाने हा बॉल आलाय अराउंड द लेग. बोल्ड ज्या पद्धतीने गणेश थोडासा लेट देखील झाला होता, त्याला अपेक्षित नव्हता वेग रोशनच्या पहिल्या बॉलचा. तो वेग देखील आपण बघितला आणि ती ॲक्युरेसी देखील आपल्याला पाहायला मिळाली. सो ओव्हरऑल 32 ला 6वी विकेट गेली आहे. 4 विकेट भालच्या हातात आहेत. तर इकडे अजूनही 5 धावा डिफेंड करू शकतात हा देखील प्रश्न आहे. पाहूयात 5 धावा देखील बनवायच्या. 4 विकेट भालच्या हातात आहेत. तर 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉल 5. येस, कारण हा सामना जिंकायचा असेल या संघाला, नेवाली पाड्या संघाला, तर तुम्हाला ऑल आउट करावा लागेल संघ. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय विकेटला महत्व असतं. मग इथे सुपर ओव्हर आहे, त्यामुळे तुम्हाला विकेट किती बाद करा तरी तुम्हाला सुपर ओव्हर खेळावं लागेल. मात्र तुम्हाला सामना जिंकायचा असेल ना, टाय करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला ऑल आउट करणं गरजेचं आहे. 4 गडी अजूनही बाकी आहेत आणि 5 धावांची गरज आहे. कारण 11 चेंडू 5 धावांची गरज. खऱ्या अर्थानं आता या मॅच मध्ये प्रेशर बॅटर्स वरती आहे. हो, निश्चित प्रश्नच नाहीये. लेफ्ट हँड वरती विकेट. ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू खाली राहिला. लेन बघा खूप पुढे ठेवली. फलंदाज बीट केलाय आणि डाऊन द लाईन गोलंदाजी. डॉट चेंडू
येस आल्याबरोबर आपण मॅक्स सर प्रतीक दादांशी जेव्हा चर्चा केली की आजची विकेट फायर आहे, बॉल ज्या पद्धतीने वेगाने निघतोय, स्कीट होतोय, त्यामुळे आता बॉलर जो रोशनचा वेगाने बॉलला टाकत आहे, हा जो बॉल होता स्कीटच झाला, याच्या वेगाने आला, बाउन्स नव्हता, डॉट आला, 10 बॉल 5, कुठे जाऊ नका, बाल चांगेच नेवाळी पाडा. ओ याले पूल केलाय, कंट्रोल पूल स्ट्रोक्स ते जज करतोय त्याच्या अबाक्यामध्ये. यस इट इज, वन मोर विकेट गोज ऑन. व्हॉट अ मॅच. 7 गडी बाद झाले 32 वरती. त्यामुळे सामन्यात कमबॅक होऊ शकेल. मी मगाशीच म्हटलं होतं करण, जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला संघ ऑल आउट करण्याची मोठी संधी यामध्ये निर्माण झाली. हा बघा ऍक्शन रिप्ले टेस्ट डॉटिंगच्या माध्यमातून कंट्रोल पूल स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी, खूप सोपा झेल्ट कन्वर्ट केलाय आणि 7 धक्के मैदानावरती. प्रेशर ऑन बॅट्समन, जे करण मगाशी म्हटलात ते अगदी खरोखर आहे. प्रेशर ऑन द बॅट्समन. येस येस, विनिंग पर्सेंटेज ऑलरेडी भालगावचे होते, त्यामुळे त्यांना खरं तर नेवाळी पाडायला माहित होतं ही मॅच आपली जाऊ देखील शकते सहज. पण मात्र आता कस इकडे जोर लावलेला दिसतो आपल्या रोशन जाधवने. 9 बॉलचा खेळ बाकी आहे, 5 धावांची अजूनही गरज आहे आणि विकेट आता उरलेत त्या फक्त 3. दोन्ही नवीन बॅटर आहेत, कृष्णा मडवी, सुचित राणे. कारण येणाऱ्या 3 चेंडूवरती एकही धाव जरी आली नाहीये, 5 धावा शेवटच्या षटकामध्ये राहिल्या तर कदाचित सामना सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मात्र एवढा सोपा सामना होणार नाहीये या मी निश्चित सांगू शकतोय. व्हॉट अ मॅच. सामना कुठे होता कुठे आला. 13 चेंडू 5 धावांची गरज असताना 9 चेंडू 5 वरती आलाय आणि गडीबाज 2 वेगाने झालेत. त्यामुळे 7 धक्क्याने 32 वरती. ओ ब्युटिफुल अँड फॅबुलस डिलिव्हरी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू फलंदाजाला बीट केलाय. येणारा चेंडू 8 आणि गरज आहे 5 धावांची थरार क्रिकेटचा. नो डाऊट मजा असेल या मॅच मध्ये. आणि अजून एक सांगेन प्रेक्षकांना की हा जो सुचित राणे याला थांबवलं होतं, हा चांगला बॅटर आहे, पण पाहूयात या मॅच मध्ये त्याची विकेट सध्या नेवाळी पाडायला पाहिजे. 8 बॉल मध्ये 5, काय बॉलिंग करत आहे रोशन जाधव. मागच्या 6 चेंडू मध्ये एकही धाव नाही आणि गडी बाद झाले 4 मागच्या 6 चेंडू वरती. अटॅकिंग क्रिकेट. ओ माय गॉड. हा चेंडू मात्र झेल टिपला असता, कॉटन चेंडू होता, बॉल बॅक ड्राईव्ह होता, हिट केला होता. मात्र नशीब बळवंत मानावं लागेल. प्रेक्षकांची भरपूर थोडीशी आपण पाहिले हिरमूज झाली, कारण ज्या पद्धतीने प्रेक्षकांचे जे हात होते ते डोक्यावरती गेले. करण व्हॉट अ मोमेंट. मला आठवण झाली पहिल्या इनिंग मध्ये विनोद मडवीने अशीच कॅच पकडली होती, जो जेव्हा गोलंदाज होता तो, आणि एकाच हाताने ती बायसेपला होल्ड करत असताना कॅच त्याने पकडली होती. आता रोशनला ते करायचं होतं, नाही जमलं. मॅच अजूनही संपली नाही. थांबा, शेवटचे 7 बॉल बनवायच्या 4 धावा. रोशनच्या हाताला मुंग्या आल्या, मात्र प्रेक्षकांच्या डोक्याला मुंग्या आणल्यात या सामन्याला मैदानावरती. काय सामना लागला बघा. 13 चेंडू 5चं समीकरण, 7 चेंडू 4 वरती आलाय आणि गडी बाद झाले 7. क्लोज एन्काउंटर, वाईट चेंडू. ही डिलिव्हरी मात्र वाईट चेंडू. 1+1 2 धावा. आता मात्र टाळ्या आल्यात डगआउट मधनं. किती प्रेशर होतं बघा करण. आता डगआउट मध्ये टाळ्या आल्यात म्हणजे संघ थोडासा सुरक्षित झालाय. येस येस, मगाचपासून बरेचसे शांत होते आणि या वाईटने अनेक धाव गेली आहे, 2 एक्स्ट्रा आल्या. मॅच सध्या आपण पाहतोय 7 बॉल 200. रोशनच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे नाराज आहे. त्याने धावसंख्येला थांबवलं होतं, त्या धावा आता गेलेल्या आहेत आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा भाल टीम पुनरागमन करते. कदाचित हा वाईट चेंडू या संघाची वाईट परिस्थिती निर्माण करू शकतोय, कारण ज्या गोलंदाजाने संघामध्ये कमबॅक करून दिलं आणि वाईट चेंडू किती वाईट परिस्थिती निर्माण करू शकते याचं प्रत्युत्तर मिळालं आहे सामन्यामध्ये. 7 चेंडू 2 धावा. वाईट चेंडू. स्कोर इज लेवल नाव. स्कोर इज लेवल. आता फक्त एका धावेची गरज आहे याच अवांतर धावसंख्येनं, कारण जेव्हा तुमची धावसंख्या लिमिटेड असते, धावांची इन्व्हेस्टमेंटवर कमी असते, अवांतर धावसंख्या तुम्हाला 7 धावा 7 चेंडू 1 धावेची गरज आहे. शिवशक्ती कडावने याच स्पर्धेमध्ये 2 वर्ष अगोदर नीतू माळीने फायनलला MS जाईड्स अगेन्स्ट 6 बॉल 1 धाव डिफेंड केलेली आहे. क्या बात आहे. ओ समोर खेळलाय, टक्केला चेंडूला जज करतोय. त्याच्या अबाक्यामध्ये अजूनही काय होऊ शकतं कारण गडी बाद झालेत 8. फक्त 2ची लाईफलाईन आहे. जर 1 धाव काढताना 2 गडी बाद केले तर मात्र सामना थांबवला जाऊ शकतोय आणि एक नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये पुन्हा पाहायला मिळू शकतोय. येस, आणि 2 जर विकेट गेले तर आपल्याला पाहायला मिळेल सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच. 37 धावा डिफेंड करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये 25 धावा बनल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये 25 बनल्या. 18 बॉल मध्ये फक्त या मॅच मध्ये गरज होती ती 12 धावांची. हा सामना आलाय 6 बॉल 1 वरती. क्या बात आहे प्रतीक दादा, क्या बात आहे. क्लोज एन्काउंटर, 6 चेंडू आणि फक्त 1 धावेची गरज. 8 गडी बाद झालेत. जर सामना जिंकायचा असेल, शतशः करणाऱ्या संघाला नेवाली पाडायला, तर तुम्हाला ऑल आउट करावं लागेल.
जर येणार चेंडू विकेट आला ना करण तर सामन्याची स्थिती फार वेगाने होऊ शकते. मी मगाशी देखील म्हटलं होतं गोलंदाजाच्या हाताला मुंग्या आल्या मात्र प्रेक्षकांच्या डोक्याला मुंग्या हाणल्यात या सामन्यानं. वाटतं मॅच गमवायला नेवाळीपाडासाठी काहीच नाहीये बिकॉज एकच धाव आहे. पण जर 2 विकेट आले बॉलर कडून तर मात्र जरूर या मॅच मध्ये मजा असेल. यानंतरचा जो सामना आहे अगदी 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक असेल. अंडर फ्लड लाईट पुढचा सामना खेळवला जाणार आहे. येस प्रतिदानाच्या त्याच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचल्या. 6 चेंडू 1 धावेची गरज आणि 2 फक्त लाईफलाईन बाकी आहे. बघा सामना कोण जिंकणार. व्हॉट अ क्लोज एन्काउंटर. प्रेशर 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 ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द यस प्रेशर भरपूर आहे मैदानावरती. कारण काय वाटतं मगाची 2 चेंडू वाईट जर नसते तर सामना फार वेगळा असता. येस या करणला वाटून काही जमणार नाही. मैदानाच्या आतमध्ये जो बॉलर करण आहे त्याला बरंच काही वाटलं पाहिजे. तर या मॅच मध्ये आपल्याला सर्वांना मजा पाहायला मिळेल. 6 चेंडू 1 धाव. क्लोज एन्काउंटर. ओ कंट्रोल फुल स्ट्रोक. सामना जिंकलाय. आता मात्र श्वास रोखला होता तो निश्वेचा सोडलाय आणि सामना जिंकलाय तो मात्र भाल विराट एलन भाल या संघाला. Yes, हार्दिक yes. अभिनंदन. पण मजा आली सामन्यामध्ये करा. दोन्ही टीम जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा क्रिकेटचा परमोच्च आनंद प्रेक्षकांना घेता येतो. दोन्ही टीमचं मनापासून आम्ही कौतुक करू, अभिनंदन करूयात आपण विराट 11 गावदेवी भाल संघाचं. हार्ड लक सान्वी कंट्रॅक्शन, नितेश जाधव, रुपेश जाधव आणि टीम जनुमान नेवाळीपाडा. मॅच समरी स्क्रीनवरती आहे. भाल वॉन बाय 2 विकेट्स आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि एका षटकामध्ये 2 विकेट काढले. 5 धावा बॅटिंग करत असताना 11 बॉलमध्ये 20 बनवणारा निहाल मात्रे मॅन ऑफ द मॅच. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. येस